संसार आहे ना, हा संसार अतिशय दुःखमय आहे. लक्षात घ्या. अहो, संसारात राहणं त्या ठिकाणी काही सुख आहे का बरं? संसारात आणि या रक्तरीत दर्गंधी जंतूंच्या मधामध्ये आपण राहतोय. बरं, जेव्हा आपला जन्म होतो आहे तेव्हाही दुःखच आहे, ठीक आहे. त्याला बाळंतपण असं म्हणतात. बाळाचा जन्म होतो तर काही सुखाने होतो का? त्याला बाळंतपण असं म्हटलं आहे. झालं तर बाळ आहे, नाही तर त्या आईचा अंतच होतो. माणूस एका जीवातून दुसरा जीव निर्माण करणं हे काही सोपं आहे का बरं? त्या आईलाच कळतं ना. नवमास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाले, येताची कर्म आड तुझी मान अडकली, आकांतु जननी ये ध्याय दुःख माऊली, स्मरे त्या हरिहरा ध्याय कृष्ण माऊली, पय दे मदालसा सोहम जो जो रे बाळ. मदालसा आपल्या पुत्राला सांगते आहे की आईच्या उदरामध्ये त्या ठिकाणी जो जीव राहतो तो अतिशय दुःखामध्ये राहतो. आईच्या उदरामध्ये आपण काही सुखामध्ये होतो. जन्माला आलो तर त्या ठिकाणी एक प्रकारे आपल्याला दुःखच आहे. आपण सांगितलं झालं तर बाळ आहे, नाही तो अंतच आहे, म्हणून त्याचं नाव आहे बाळंत. म्हणजे एका जीवातून दुसऱ्या जीवाला निर्माण करून तेवढं काही सोपं नाहीये. त्या आईलाच कळतं. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. मग ते काही सोपं आहे का बरं? नाही. म्हणजे जन्माला येणं सोपं नाही. जन्माला येणं सोपं नाही, अति प्रकारचं दुःख त्या ठिकाणी भोगावं लागतं. असं म्हणतात त्या ठिकाणी की डोळा हरण विरे गाई पोतन जिरे, तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख, म्हणे पुय करते रिगाला आहा मूत्र रंध्रे निघाला, पटारे मी चाटीला कुच स्वेदू, ऐस्या ऐस्या परी जन्माचा कंटाळा धरी, आता ते मी न करी जेणे ऐसे होय. ते म्हणतात की आम्हाला जन्माला यायचं नाही, मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा. मोठे मोठे मुनी गर्भवासाला भिले महाराज, आणि ते म्हणतात की आम्ही जन्माला येणार नाही. म्हणजे जन्माला येणं हेही काही त्या ठिकाणी सुखाचं नाहीये, आणि संसारामध्ये राहणं हेही सुखाचं नाहीये. म्हणजे पहिलेपासून तर शेवटपर्यंत जर आपण पाहिलं या संसारामध्ये दुःखच आहे. हे संसारामध्ये जर दुःख जर आहे, हे दुःख आम्हाला नको आहे. हे दुःख जर आम्हाला जर नको जर आहे, या दुःखाचा शेवट व्हायला पाहिजे. आम्हाला पुन्हा जन्माला यायचं नाही, म्हणजे त्याचा शेवट करणे हा त्याचा अर्थ होतो. पण जी वस्तू आपल्याला आवडते आहे वारंवार, ती मात्र आम्हाला नेहमी प्राप्त व्हावी असं वाटतंय ना. जसं सुख, आपल्याला सुख नेहमी मिळावं असं वाटतं. म्हणजे सुख म्हणजे काय? तर सुख म्हणजे त्या ठिकाणी परमात्मा, सुख म्हणजे त्या ठिकाणी परमार्थ. तुम्हाला सुखाची प्राप्ती जर करून जर घ्यायची जर असेल तर तुम्ही काय करावं? सुखाला गे कर शीतळ म्हणून प्रपंचाचा शेवट व्हावा आणि परमार्थाची सांगता व्हावी. 7 दिवस आपण या ठिकाणी भागवत ऐकलं, पण असं वाटतंय की हे संपूच नाही.
ठीक आहे, भागवत संपलं, पण तुमचं चिंतन नाही संपायला पाहिजे. लक्षात घ्या. असं नाहीये का 7 दिवस भागवत ऐकलं ना त्याशी कुठं पाहू. आपण 7 दिवस भागवत ऐकलं ना, मग याचं त्या ठिकाणी नेहमी आपण चिंतन करायचं. भागवतामध्ये त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे जे ज्ञान सांगितलेलं आहे, ज्या भक्तीच्या भूमिका सांगितलेल्या आहेत, या नेहमी नेहमी तुम्हा मला आठवायच्या आहेत. जसं सुख आपण वेळोवेळी आठवतो ना, तसं हे आठवत राहावं. आणि म्हणून हे कधी संपू नये महाराज. लक्षात घ्या. तर प्रपंच संपवायचा आहे, प्रपंचाचा शेवट करायचा आहे आणि परमार्थाची सांगता करायची आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आज जी या ठिकाणी आपण ही कीर्तन सेवा करतो आहोत, ही कीर्तन सेवा म्हणजे या कार्यक्रमाची सांगता. शेवट नाही, शेवट नाहीये. हा सप्ताहाचा शेवट असेल, पण तुमच्या आमच्या परमार्थाचा शेवट नाही व्हायला पाहिजे. तुमच्या आमची परमार्थाची सांगताच करावी लागते. मग ही सांगता कशाने करावी? तर ही सांगता त्या ठिकाणी गोपाल कालेने करावी लागते. वारकरी संप्रदाय असा एकमेव संप्रदाय आहे की ज्याच्यामध्ये कार्यक्रमाची सांगता ही गोपाल कालेने होते. इतर कोणतेही संप्रदाय तुम्ही पहा. आता इथे रेशीम बागला मग आता रामकथा झाली त्या धीरेंद्र शास्त्रीची. 5 दिवस त्यांनी रामकथा ऐकवली आणि 6व्या दिवशी निघून गेले. गोपालकाला झाला का तिथं? हे हिंदी साइडर जेवढे काही लोक येतात हे कथा करतात महाराज, पण हे मात्र गोपालकाला करत नाही. एकदा आम्ही शुक्तालला गेलो होतो. आमची कथा होती शुक्तालला. तर ज्या आश्रमामध्ये कथा होती त्या आश्रमामध्ये त्या महाराजांचं भागवत शेवटचं सुरू होतं बरं, आणि दुसऱ्या दिवशी आमचं सुरू होणार होतं. मग मी तिथं गेलो, त्या भागवतामध्ये बसलो आणि तिथे बसल्याच्या नंतर जेव्हा कार्यक्रम वगैरे आटोपला सगळा, महाराजांना मी जेव्हा नमस्कार करायला गेलो, म्हटलं स्वामीजी आप गोपाल काला नहीं करते क्या? काय का गोपाल काला म्हणून? गोपाल काला क्या है? म्हटलं तर हमारे महाराष्ट्र में करते हैं ना. तो मैंने गोपाल काला जो है तो हम भागवत के सिवा कुछ अन्य नहीं बताते. भागवताशिवाय आम्ही दुसरं काही सांगत नाही. काय का गोपाल काला यहाँ पे लगाया बोले. ऐसा नहीं है स्वामी जी, आप अगर बोल रहे हो कि भागवत के सिवा हम कुछ नहीं बताते, तो क्या भागवत में गोपाल काला नहीं है क्या? भागवतामध्ये गोपाल काला नाही का? भागवतामध्ये गोपाल काला आहे महाराज. आणि त्याच्यामध्ये भगवंताच्या मुखामध्ये भगवान शुकदेवने एक श्लोक घातलेला. बिभ्रदवेनो जठरपटयो शृंगविक्रेत कक्षे वामे पाणे मसृणं कवलं तत्फलान्यं गुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिस्वरोदय हासन् नरो विश्वै स्वर्गलोक मिषद बुभुजे यज्ञमुखमल्लके. हा जो श्लोक आहे हा गोपालकालेचा श्लोक आहे. बिभ्रदवेनो जठरपटयो म्हणजे भगवंताचा जो वेणू आहे तो भगवंताने आपल्या कासेमध्ये ठेवलेला आहे. विप्रतवेणू जठरपटयो शृंग विक्रयी चकाक्षय. शृंग म्हणजे शिंगी. वाजवायची जी पुंगी होती ती पुंगी भगवंतानं आपल्या डाव्या काखेमध्ये दाबून ठेवलेली आहे. शृंग विक्रयी चकाक्षय. वामय पाणय. वामय म्हणजे डावा, पाणे म्हणजे हात. वामय पाणय मसृणं कवलं तत्फलान्यं गुलेषु. हे जे 5 बोट आहेत त्या 5 बोटाच्या मधामध्ये त्या ठिकाणी भगवंतानी फळाचे तुकडे ठेवलेले आहेत. इथे संत्र ठेवलेले आहे, जाम ठेवले आहे, मोसंबी ठेवलेली आहे. जे काही फळं आपण याच्यामध्ये टाकतो आहोत हे सगळे फळं इथे भगवंतानी असे वामे तत्फलान्यम गुलेषु. तत्फलान्यम फल हे फळांनी त्या ठिकाणी असे ठेवलेले आहेत.
डाव्या हातामध्ये तो घेतलेला आहे आणि डाव्या हातामध्ये घेऊन तो प्रसाद त्या ठिकाणी भगवंत आपल्या गोपाळांना देत आहे. नाही का? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. हा जो प्रसाद त्या ठिकाणी भगवंताने दिलेला आहे, हा कशाचा आहे? हा गोपालकाल्याचा प्रसाद आहे. माझा विठ्ठल विठ्ठल गोपालकाला आहे. पण आपला वारकरी संप्रदाय असा एकमेव संप्रदाय आहे की जो त्या ठिकाणी नियमाप्रमाणे चालतो. काही काही लक्षणं अशी आहेत, काही काही त्या ठिकाणी लक्षणावर सिद्ध करावं लागतं. पुराण कोणाला म्हणावं, ग्रंथ कोणाला म्हणावं, नाही का? संप्रदाय कोणाला म्हणावा, त्याचे लक्षण आहेत ना. पुराण याचा अर्थ काय आहे? सर्ग उपसर्गच वंश मन्वंतराणीच वंशाणु चरितम साहम पुराणम पंचलक्षण, ज्याच्यामध्ये 5 लक्षण सांगितलेले आहे. सर्ग, उपसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित. हे 5 लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत त्याला पुराण असं म्हणतात. पण भागवत हे पुराण नाही आहे. भागवत हे महापुराण आहे महाराज. आता आपण पाहतोय जेवढे काही लोक या ठिकाणी मी पाहतो की नाही, ते कोणत्याही गोष्ट पुराणाला महाशब्द लावते. शिव महापुराण. आता तुम्ही त्या गोरखपूर प्रेसमध्ये जा आणि त्याला शिवपुराण मागा बरं. शिवपुराण जर आपण त्याला जर मागितलं तर ते शिवपुराण आहे का शिव महापुराण आहे बरं? ते शिवपुराणच आहे, महाशब्दच नाही आहे. हे आपण लोक त्या ठिकाणी शिव महापुराण लिहितो. देवी महापुराण नाही, फक्त देवी भागवतच आहे. महाशब्द जो आहे हा फक्त भागवताला लागलेला आहे. आणि पुन्हा एक शब्द आहे जो भागवतालाच लागलेला आहे, तो आहे श्रीमद. भागवतामध्ये त्याचे अर्थ दिलेले आहेत. श्रीचा अर्थ काय होतो, मदचाही अर्थ काय होतो, महायाचा अर्थ काय होतो, हे सगळं दिलेलं आहे. भागवताला महापुराण का म्हणतात? त्याचं कारण आहे की भगवान शुकदेवानी राजा परीक्षितीला जे भागवत सांगितलेलं आहे, मुळामध्ये पुराणाची 5च लक्षणं आहेत. पण भगवान शुकदेवानी राजा परीक्षितीला जे भागवत सांगितलेलं आहे ते 10 लक्षणं सांगितलेलं. अत्र सर्ग विसर्गच स्थानम पोषणम उतया मन्वंतरेशाणु कथा निरोधो मुक्तिराश्रय. हे 10 लक्षण आहेत. या 10 लक्षणा अंतर्गत भगवान शुकदेवाने राजा परीक्षितीला भागवत सांगितलं, म्हणून त्या ठिकाणी त्याला महाशब्द लागलेला आहे. आणि पुराण याचा अर्थ होतो की जी पूर्वीची परंपरा सांगतात त्याला पुराण असं म्हटलेलं आहे. पण मुळामध्ये पुराणाचे फक्त 5च लक्षण. ग्रंथ कशाला म्हणावं, नाही का? विद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्वसंशयाम शियते तस्य कर्माणि तस्मिन् दृष्टे बराबर आहे. ही ग्रंथाची व्याख्या आहे. ग्रंथ हा 4 लक्षणांनी सिद्ध करता येतो. ग्रंथाची किती लक्षणं आहेत? 4. कोणचे कोणचे? पहिला लक्षण आहे त्या ठिकाणी अधिकार. दुसरा लक्षण जे आहे तो आहे विषय. तिसरं जे लक्षण आहे ते आहे प्रयोजन. आणि चौथं जे लक्षण आहे ते आहे संबंध. याला एक प्रकारे साधन चतुष्ट त्या ठिकाणी म्हणतात बरं का. हे 4 लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत, विषय, अधिकार, प्रयोजन आणि संबंध, हे 4 लक्षणे अनुबंध चतुष्ट म्हणतात त्याला. तर हे 4 लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत त्याला त्या ठिकाणी ग्रंथ असं म्हणतात. ज्ञानेश्वरी काय आहे? अरे ते अनवर ज्ञानेश्वरीचं पुस्तक नाही. ज्ञानेश्वरी हे पुस्तक नाही आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नामा म्हणे ग्रंथ
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे महाराज, ही कादंबरी नाही, हा उपन्यास नाही, हे पुस्तक नाही. हरिपाठ हा ग्रंथ आहे, लक्षात घ्या. एक अनुबंध चतुष्ट आहे, ज्ञानेश्वरीमध्ये अनुबंध चतुष्ट आहे. ज्याच्यामध्ये अनुबंध चतुष्ट असतो, विषय, अधिकार, प्रयोजन आणि संबंध, हा विषय थोडा वेगळा जातो. आपल्याला गोपालकालाकडे यायचं आहे. अधिकार, विषय, प्रयोजन आणि संबंध हे ज्या त्याच्यामध्ये असतात त्याला ग्रंथ असं म्हणतात. आणि संप्रदाय कशाला म्हणावं, तर संप्रदायाचेही 4 लक्षणं सांगितलेली आहेत. संप्रदायाचं पहिलं लक्षण काय आहे? संप्रदायाचं पहिलं लक्षण त्या ठिकाणी तो अनादि असावा. अनादि असावा म्हणजे संप्रदाय हा पूर्वीपासून पाहिजे. वारकरी संप्रदाय असा आहे की तो अनादि आहे. त्याला आपण सांगून गेलेलो आहोत की वारकरी संप्रदायाचा पहिला वारकरी कोण? काल मी सांगितलं ना तुम्हाला, भगवान शिव. मला पाहायचं आहे थोडंसं, कालचं करतो तुम्ही विसरले आहात की काही लक्षात आहे. भगवान आहेत बाई म्हणजे जेव्हा मार्गातल्या आहेत त्याचे सगळं माहीत नाही. तर पहिला वारकरी भगवान शिव आहे, नाही का? सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शिवळ पाणी जप आहे वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. अनादि आहे हे पहिलं लक्षण. दुसरं तो वेदबोधित असावा. वेदबोधित तस्मात् शास्त्र प्रमाणम कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर तुम्ही अर्हसी. तुकाराम मला सांगतात, वेदमार्गे मुनी गेले येण्याची पंथे चालिलो, न कळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. वेदमार्गे मुनी गेले म्हणजे वेदानं जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने आपले संत जात आहेत. म्हणजे हा संप्रदाय जो आहे हा वेदबोधित आहे हे त्या ठिकाणी समजतं. तिसरं आहे त्याला मोठ्यांची मान्यता असावी. वारकरी संप्रदाय असा आहे की ज्याला त्या ठिकाणी मोठ्यांची मान्यता आहे. महाराज भगवान शिव, वारकरी संप्रदायाचं आपण जर त्या ठिकाणी पाहिलं हे कनेक्शन भगवान विष्णू पासून येते आहे. हे सगळं वारकरी संप्रदायामध्ये आलेलं आहे. लक्षात 3 त्या ठिकाणी असे 4 संप्रदाय सांगितलेले आहेत. पहिला संप्रदाय त्या ठिकाणी नाथ संप्रदाय. दुसरा संप्रदाय जो आहे तो आहे चैतन्य संप्रदाय. तिसरा जो संप्रदाय आहे त्याला स्वरूप संप्रदाय असं म्हटलेलं आहे. आणि चौथा जो संप्रदाय त्याला आनंद संप्रदाय असं म्हणतात. 4ही संप्रदाय त्या ठिकाणी वारकऱ्यामध्ये आहेत. चैतन्य संप्रदायामधून कोण आलेला आहे? चैतन्य संप्रदायामधून तुकाराम महाराज आलेले आहेत, नाही का? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ इथोनिया हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी 4 भागवत ते बुध विधाता सांगे नारदासी नारदे व्यासासी उपदेशिले राघव चैतन्य केले अनुष्ठान त्यासी द्वैपायने कृपा केली कृपा करुणी हस्त ठेविला शिरी बोधतो अंतरी ठसावला राघवा चरणी केशव शरण बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची. बाबाजीने स्वप्नी एवढी तुका याला अनुग्रह दिला आणि जपले जगद्गुरु होतो का अवतारणा याचा संप्रदाय सगळ्यांचा येतो. निळामणेमध्ये उपदेश केला. निळोबारा त्या ठिकाणी ही चैतन्य संप्रदायाची मालिका आहे. दुसरा जो मालिका जी आहे त्याला आपण स्वरूप संप्रदाय असं म्हणतो आहोत. तो आहे त्या ठिकाणी एकनाथ महाराजांचा जो निर्गुण निराभास जेथुनी उद्भव शबल ब्रह्मास
आदी नारायण म्हणते त्या तो सर्वांचा आदी गुरु देयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रिते उपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय परंपरा सहस्रार्जुन यदुदसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी नाही का. जनार्दन कृपेस्तव धाम एका जनार्दनी शरण केली संपूर्ण परंपरा भाऊबंधन सोडवली अशी ती त्या ठिकाणी प्रकारे आहे. तर ही जी परंपरा आहे आनंद संप्रदाय हा रामदास स्वामीचा आहे नंतर. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा संप्रदाय कोणचा. ज्ञानेश्वर महाराजांचा संप्रदाय त्या ठिकाणी नाथ संप्रदाय आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांत सकाळ सिद्धांत अचिंद्र दयाचा मुख्य शिष्य अचिंद्र दयाचा अचिंद्र दयाचा मुख्य शिष्य अचिंद्र दयाचा. मच्छिंद्र देवता मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिणी प्रती गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवाचा हे संप्रदाय. आणि हे सगळे संप्रदाय वारकऱ्यामध्ये मिळालेले आहेत. हे सगळे वारकरी. सर्वात श्रेष्ठ संप्रदाय कोणता जर असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे. हे वेदबोधित संप्रदाय आहे. याला या संप्रदायाला मोठ्याची मान्यता आहे. हे तिसरं लक्षण. आणि चौथं लक्षण आहे त्याला फळ सब. वारकरी संप्रदायाला फळ काय आहे. जयाने घातली मुक्तीची गवाणी हे चार लक्षण याच्यामध्ये आहे ना त्याला संप्रदाय असं म्हणतात. तर हा चारही लक्षण वारकऱ्यामध्ये आहेत. म्हणून सर्वात श्रेष्ठ संप्रदाय जर कोणता जर असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे. आणि अशा या वारकरी संप्रदायाप्रमाणे पहा कसं असतं. कोणतंही कार्य आपण नियमाप्रमाणे जर केलं तर त्याच्यामध्ये कोणताही अडचण निर्माण होत नाही. कोणतंही कार्य आपण संप्रदायाला अनुसरूनच करायचं असतं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तैसा श्री गुरु प्रसन्न होय आणि शिष्यही विद्या कीरलाये परिते फळे संप्रदाय उपाशिलिया. गुरु केवढाही अधिकारी असू द्या ना 3 लक्षणाने गुरु सिद्ध करतायत.
गुरु हा श्रोत्रिय असावा, ब्रह्मनिष्ठ असावा आणि तो कृपाळू असावा. श्रोत्रिय याचा अर्थ असा आहे की त्याला सर्व शास्त्राचं ज्ञान असावं. सर्व शास्त्राचं ज्ञान. कारण की शिष्य जे आहे ते काय प्रश्न विचारतील ते सांगतात नाही. मग त्या शिष्याचं त्या ठिकाणी तुम्हाला समाधान करता आलं पाहिजे ना. तुकाराम महाराज काय सांगतात, आधील्या भ्रतारे कामनो हे पुरा म्हणून व्यभिचार आटे करिया. एखादी स्त्री असते आणि त्या स्त्रीची इच्छा कदाचित तिचा पती जर पूर्ण करू शकत जर नसेल तर कदाचित ती व्यभिचाराकडे प्रवृत्त होऊ शकते. महाराज आहे की नाही. तिचा पती जर त्या ठिकाणी आधील्या व्रतारे कामनो हे पुरा. आधीला म्हणजे नपुंसक. नपुंसक पती त्या ठिकाणी काही पत्नीच्या इच्छा पूर्ण करू शकतो का बघा. नाही. मग कदाचित त्या ठिकाणी व्यभिचाराकडे ती बोलू शकते. तसं आपण ज्या गुरुकडे जातोय आणि त्या गुरुनं जर समजा त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे उत्तर जर दिले नाही, आपलं समाधान जर केलं नाही, तर तो दुसऱ्या गुरुकडे जाऊ शकतो. इथं गेलो आपण नाही जमलं आपलं काम, त्याला दुसऱ्या गुरुकडे नाही. तर गुरु हा त्या ठिकाणी श्रोत्रिय असावा. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी गुरुला देता आलं पाहिजे. त्या शिष्याचं समाधान करता आलं पाहिजे. समाधान करता हा श्रोत्रिय. दुसरं आहे कृपाळू. शिष्याची त्या ठिकाणी उद्धार करण्याची तळमळ त्याच्या ठिकाणी असावी. त्याच्या मनामध्ये त्याविषयी कृपा असावी. तो कृपाळू असावा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. आणि तिसरे तो ब्रह्मनिष्ठ असावा. हे तीन जे लक्षण आहेत, हे तीन लक्षण त्या ठिकाणी गुरुच्या ठिकाणी. 6 लक्षणं शिष्याच्या ठिकाणी सांगितलेली आहेत. पण असा अधिकारी गुरु असला आणि शिष्यही तसा असला, पण ते ज्ञान जर समजा गुरुकडून संप्रदायाच्याच अनुषंगाने जर आलं जर असेल तरच ते ज्ञान त्या ठिकाणी फलीभूत होते आहे, अन्यथा नाही होत. तैसा श्री गुरु प्रसन्न होय आणि शिष्य ही विद्या किरलाय परी ते फळे संप्रदाय उपासिलिया. ते फलीभूत केव्हा होते, जर ते संप्रदायाच्या नियमाने जर आलं जर असेल तर त्या ठिकाणी त्याचे तुम्हाला फळ मिळतात, अन्यथा ते थोतांड. वारकरी संप्रदाय हा संप्रदाय जो आहे हा त्या ठिकाणी त्या संप्रदायाची चौकट त्या ठिकाणी आहे, त्या चौकटीच्या पलीकडे त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय जात नाही. बरं विठ्ठल विठ्ठल त्या अनुषंगाने हा काला या ठिकाणी होतो आहे. आणि हा गोपाल काला या ठिकाणी होत जरी असला पण इथेही पुन्हा काही नियम आहेत. संप्रदायाचे आपण असं म्हणतो, पण संप्रदायाचे काही नियम जे असतात ना, ते नियमही त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात. आता इथे तर आपण फक्त कालचं कीर्तन आणि आजचंच कीर्तन झालेलं आहे, पण काही काही ठिकाणी दुपारचं भागवत राहते आणि सायंकाळचे कीर्तन राहतात. तर सायंकाळचे कीर्तन असताना तिथेही त्या ठिकाणी संप्रदाय चौकटीमध्ये ते कीर्तन व्हायला पाहिजे. पहिल्या दिवशीचं कीर्तन जर करायचं जर असेल तर ते कीर्तन कोणचं करावं नाही. पहिल्या दिवशीचं कीर्तन त्या ठिकाणी मंगलाचरणाचंच व्हायला पाहिजे. आणि मंगलाचरणाचे असे भरपूर अभंग आहेत महाराज. असं नाही की एकच त्या ठिकाणी आरंभी आवडी आदरे आले नाम, हे एकच त्या ठिकाणी आपण अभंग येतं असं नाही आहे. मंगलाचरणाचे अनेक अभंग आहेत, पण अनेक अभंगामध्ये
तुम्हाला त्या अभंगातून एका अभंगाची निवड करायची आहे आणि त्या अभंगाची निवड करून त्याच्यावर लोकांना त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान द्यायचं आहे. तर पहिल्या दिवशीचा जो अभंग आहे तो एक प्रकारे मंगलाचरणातून असतो. दुसरा जो त्या ठिकाणी अभंग घ्यायचा असला दुसऱ्या दिवशीचा तो देवपर घ्यावा. बरं का लक्षात घ्या. ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. देवपर अभंग भरपूर आहेत. एक गौ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता, असे अनेक देवपर अभंग आहेत. त्या देवपर अभंगावर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशीचं कीर्तन करावं. तिसऱ्या दिवशी जो अभंग आहे तो त्या ठिकाणी भक्तीपर पाहिजे. बरं का लक्षात घ्या. भक्तीवर त्या ठिकाणी म्हणजे भक्तीची प्रशंसा वाढवणारा जो अभंग असेल तो अभंग त्या ठिकाणी घ्यावा, ज्याच्यातून त्या ठिकाणी किंवा ह्याची तोर भक्ती आवडते व ते येते. चौथ्या दिवशी जो अभंग येतोय तो येतोय त्या ठिकाणी ज्ञानपर. सत्यज्ञानानंतर गगनाचे प्राभरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, हा अभंग आहे. किंवा ज्ञानाचे भरपूर अभंग आहेत. लक्षात घ्या. पाचव्या दिवशी जो अभंग येतो आहे तो त्या ठिकाणी वैराग्यपर अभंग येतोय. महाराज वैराग्यपर एका भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग भोगतनो, हा अभंग त्या ठिकाणी येतो. किती दिवस झाले? 5 दिवस झाले. 6वा जो दिवस आहे तो वेदांतावर त्या ठिकाणी घ्यायचा असतो. वेदांतावर, कारण की असा चढता क्रम येतो. आणि 7वा दिवस जो असतो तो त्या ठिकाणी मागणीपर अभंग घ्यायचे असतात. मागणीपर अभंग भरपूर आहे. आता काल जसं आपण आपल्या भागवताचा शेवटचा दिवस होता, मागणीपर अभंग घ्यायला पाहिजे होता. पण मागणीपर अभंग जरी नाही जरी घेतला आपण, पण कालची एकादशी होती ना. एकादशी असल्यामुळं एकादशीचं व्रत नियम सांगणारा. आता काल असं झालं त्या ठिकाणी आम्ही एकादशी व्रत आमच्या त्या प्रतिभाताई त्यांचं अन्न सचिव घरी येत आहे. काल ते आले माझ्याकडे. महाराज म्हणे तुमचं मी कीर्तन ऐकलं म्हणे, एक लक्षात घ्या बरं का. हा प्रभाव असतो माझा. त्या कीर्तन समकार माझ्याकडे आल्या आणि त्या म्हणायला लागल्या मला की म्हणे महाराज एवढं सुंदर कीर्तन तुम्ही केलं. म्हटलं हो कीर्तन केलं पण आता फळ काही आहे हे सांगा ना. फळ एकच म्हणे की आजपासून मी एकादशी करायला सुरुवात केलेली आहे. एकदा त्यांच्या नावाने टाळ्या वाजवा. माझ्या घरी योगदान जरी सुधारलं महाराज तरी आपलं कीर्तन सफल झालं. इकडे एकादशी करावी. एकादशीच्या कीर्तनामध्ये काही का असे ना, पण ती बाई त्या ठिकाणी एकादशी करायला लागलेली आहे. एक जरी सुधारलं त्याच्यामध्ये, एक जरी मार्ग जरी लागलं तर ठीक आहे. तुम्ही करता का घाटोळी ते एकादशी? प्रत्येकाच्या करता ना, मग काही चिंता नाही. तर असं एकादशी कराव्या. आणि 15वी एक एकादशी केली तर काय बिघडते नाही का. 15 दिवसा माझी एक एकादशी, काय तुझा जीव जातो एका दिवशी, फराळच्या दिवशी दोन्ही दिवशी असं आहे. तर त्याच्या ठिकाणी एक प्रकारे तो मागणीपर अभंग किंवा प्रसंगी अभंग तो घ्यावा लागतो. आणि 8व्या दिवशी मात्र त्या ठिकाणी काल्याचा अभंग घ्यावा. पण काल्याचा अभंग घेताना इथंही नियम येतात महाराज. गोपाल काल्याचं कीर्तन जर करायचं जर असेल तर त्या ठिकाणी चरित्र कोणाचं सांगावं. कारण की आपण अवतार भरपूर पाहिलेले आहेत. गोपाल काल्याचं कीर्तन जर करायचं जर असेल तर तिथे रामाचं चरित्र सांगता येत नाही. गोपाल काल्याचं कीर्तन जर करायचं असेल तिथं वामन देवाचं कीर्तन चरित्र सांगता येत नाही. तिथे परशुरामाचं चरित्र सांगता येत नाही. मग इथं चरित्र कोणाचं सांगावं तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगावं. त्याचं कारण काय आहे की कोणत्याही अवतारामध्ये देवानं काला नाही केला महाराज. रामावतारात काला केला का, परशुरामावतारात काला केला का नाही. मग काला कोणत्या अवतारात केलेला आहे? फक्त कृष्ण अवतारामध्ये केलंय. म्हणून कृष्ण अवताराचं चरित्र सांगावं. पण इथे गुणाबंधन येते आहे. कृष्ण अवताराचं जरी चरित्र जरी असलं तरी कोणचं चरित्र सांगावं त्याचं कारण आहे ना. आपण त्याची भागवतात सांगून गेलेलो आहोत की भगवंताचा आडभूमीशी संबंध येतोय ना, नाही का. आडभूमीशी संबंध येतो की नाही देवाचा. पहिली भूमी कोणची? मथुरा. दुसरी भूमी त्या ठिकाणी गोकुळ. तिसरी भूमी वृंदावन. चौथी भूमी त्या ठिकाणी उज्जैन. 5वी भूमी इंद्रप्रस्थ. 6वी भूमी द्वारका. 7वी भूमी कौंडण्यपूर.
आणि 8वी भूमी माधवपूर, है की नाही? या 8 भूमीचा संबंध देवाशी येतो ना. पण गोपालकालचं चरित्र जर करायचं जर असेल तर या 8 भूमीपैकी कोणत्या भूमीतलं चरित्र त्या ठिकाणी सांगावं. तुकाराम महाराज सांगतात, ये दशे चरित्र चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्रही देवाचं सांगायचं असं तर कोणतं सांगावं. 8 भूमिका देवानं 8ही ठिकाणी चरित्र केलेले आहे. मथुरेमध्ये चरित्र नाही केलं का? वृंदावनामध्ये चरित्र नाही केलं का? द्वारकेमध्ये चरित्र नाही केलं का? उज्जैनमध्ये चरित्र नाही केलं का? अहो देव मथुरेमध्ये जन्माला आले ना, प्रगट झाले ना. पहिलं चरित्र तर मथुरेतच घडलं. बाळ जेव्हा जन्माला येतं ते कमीत कमी 12 महिन्यानंतर मग बोलतं त्या ठिकाणी आई बाबा करते. पण इथं लगेच बोललं जन्माला आल्या. जेव्हा भगवंत त्या ठिकाणी प्रकट झालेले आहे, वसुदेवानी देवकीला जेव्हा दुःख वाटायला लागलं तेव्हा हे जे जन्माला बाळ आहे ते बाळ त्या ठिकाणी बोलायला लागलंय, नंदाच्या देवाचं चरित्र आहे ना महाराज. आणि चरित्र फक्त दोघां जणांचे आहेत, लक्षात घ्या. एक तर देवाचं चरित्र किंवा दुसरं संतांचं चरित्र, दोनच चरित्र. किंबहुना एक लक्षात घ्यायचं आपल्याला, माणसानं चरित्राची पूजा करावी, चित्राची पूजा करू. चित्राची पूजा करू. एखाद्याचं चित्र फार सुंदर असतं पण त्याचं चरित्र चांगलं नसते ना. आपण अनेक उदाहरणं त्या ठिकाणी तुम्हाला मला पाहायला मिळतात. चित्र फार सुंदर, दिसायला बिलकुल दुसरा तो साधूच दिसते पण त्याचं चरित्र चांगलं नसते. आणि देव तुमच्या आमच्या चित्राकडे पाहत नाही, देव तुमच्या आमच्या चरित्राकडे पाहतात.
देवानं त्या ठिकाणी तुमचं आमचं चित्र कसं आहे हे नाही पाहिलं. शबरीचं चित्र कोणतं चांगलं होतं? शबरीचं चित्र जर आपण पाहिलं, त्या शबरीनं कधी दात घासले नाही, ज्या शबरीनं कधी स्नान केलं नाही, ज्या शबरीनं कधी केस विंचरले नाही, ज्या शबरीनं कधी वस्त्र बदलले नाही, त्याचं कारण शबरी विचार करते की मी जर समजा दात घासायला आतमध्ये गेली तेवढ्यात जर माझा देव आला, मी केस विंचरायला आतमध्ये गेली आणि तेवढ्यामध्ये जर माझा देव आला तर परंतु केस विंचर चेहरी त्या ठिकाणी शबरीचा चेहरा अतिशय अमंगळ झालाय. भागवतामध्ये त्या ठिकाणी विरहाचे 10 लक्षण सांगितले. या 10 लक्षणामध्ये त्या ठिकाणी एक लक्षण आहे मलिनांगता. मलिनांगता याचा अर्थ आहे की शरीरावर मळ चढणं. आपण काही काही भिकारी पाहतो का नाही असे की कधीच आंघोळ करत नाही महाराज, त्याची दाढी वाढलेली असते आणि त्यांच्या अंगावर खूप मळ साचलेला असतो. ही मलिनांगता जी अवस्था आहे ही दोघी जणींना आली होती. ज्यावेळेस सीता लंकेमध्ये आहे तेव्हा सीतेवर ही अवस्था होती मलिनांगता. सीतेच्या अंगावर पूर्ण मळ साचला होता म्हणतात. 6 महिन्यामध्ये सीतेने आंघोळ केली तिथं. ती नित्य त्या ठिकाणी भगवंताचं म्हणजे रामाचं स्मरण करायची. देवाण विवर्जित झालेली आहे, अंगावर तिच्या मूळ चढलेला आहे. आणि तीच अवस्था जेव्हा भगवंत मथुरेतून द्वारकेला निघून गेले, आपल्या गोकुळातून जेव्हा मथुरेला निघून गेले होते तेव्हा तीच अवस्था त्या ठिकाणी गोपिकांची झालेली होती. काय सांगता, गोपिकांना जेव्हा त्या ठिकाणी ती मलिनांगता अवस्था जेव्हा आली ना, काही काही त्या ठिकाणी अन्य जे त्या ठिकाणी गोपी आहे त्या बोलायला लागले, काय ग तू एवढ्या चांगल्या घरची आहेस म्हणजे, पण तुझी मात्र ही अवस्था कशी काय झाली. तेव्हा ती सांगते बरं का, किती शिकवाल मज वेळो, किती शिकवाल मज वेळो, विठ्ठल विठ्ठल मलिनांगता ही एक अवस्था आहे. शबरीची मलिनांगता अवस्था होती. ज्या शबरीचं शरीर अमंगळ होतं पण शबरीचा भाव मात्र मंगळ होता महाराज. म्हणून शबरीची उष्टे बोर देवाने खाल्लेले. भगवंत आणि शबरीच्या शरीराकडे जर पाहिलं जर असतं तर भगवंत ते बोर खाऊ शकले नसते.
पण शबरीचं चित्र चांगलं जरी नसलं पण चरित्र चांगलं होतं ना. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगले. भगवंत जेव्हा जायचे की नाही अरण्यामध्ये काही गोपाळ घेऊन, तेव्हा अनेक गोपाळ त्या ठिकाणी यायचे आणि अनेक गोपाळ आल्यानंतर देव सगळ्यांना विचार, काय रे काय काय आणलं? पिंडे म्हणतो, मी पूर्णाची पोळी आणली. तू काय आणलं रे? मी श्रीखंड आणलं. तू काय आणलं रे? तू बासुंदी आणली. असे अनेक त्या ठिकाणी एक प्रकारचे पक्वान आणले जायचे. त्याच्यामध्ये एक असा गरीब गोपाळ होता ज्याचं नाव आहे मधुमंगल. मधुमंगल असं वाटतं की मी देवासाठी काय नाही, म्हणून आईकडे गेला आणि आईला म्हणायला, आई अगं माझे सगळे मित्र म्हणे तिथे चांगले चांगले पदार्थ आणतात, पण मी म्हणे काहीच नेत नाही. 18 विश्व दारिद्र्य आहे महाराज मधुमंगलकडे. आता काय द्यावं म्हणून शेजारच्या घरी गेली. आई मला काहीतरी द्या म्हणे. त्या बाईनं ताक दिलं. परत ताक जे दिलं भांड, ते भांड आता वापस कर म्हणे. तर ते ताक काढण्यासाठी भांडही मधुमंगलच्या घरामध्ये. हे ताक देवाकडे कसं न्यायचं म्हणून मधुमंगल ते ताक आपल्या तोंडामध्ये भरलं आणि तोंडामध्ये भरून त्या ठिकाणी गेले. मधुमंगल यावेळेस त्या ठिकाणी गेला. भगवंताने पाहिलं, प्रत्येकाला विचारलं. मधुमंगलकडे जेव्हा लक्ष गेलं तर मधुमंगलचेही गाल त्या ठिकाणी फुगलेले होते. मधुमंगल तू काय आणलं? आता मधुमंगलच्या मुखामध्ये ताक आहे ना, बोलता येत नाही. त्याला फक्त हाताने इशारा केला आणि मधुमंगल जसा पळायला लागला तसे देव त्याच्या मागे मागे पळतात. लबाडा, एवढं चांगलं जिन्नस आणलं म्हणे माझ्यासाठी, एवढं चांगलं पक्वान आणलं आणि तू एकटाच खातो का? म्हणून मग भगवंताने काय केलं, आपलं मुख त्या ठिकाणी मधुमंगलच्या मुखामध्ये घातलं. गालावर 2 बुक्क्या मारल्या. जशा गालावर 2 बुक्क्या मारल्या तसं मधुमंगलचं मुख उघडलं गेलं आणि मधुमंगलचं मुख उघडून मधुमंगलच्या तोंडातलं उष्णता त्या ठिकाणी देव आपल्या पोटामध्ये घेतोय. मुखा माझी मुख घालितो देव. तुकाराम म्हणाला, गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. एवढा छंद त्यांचा देवा काही सेवा भक्ती ते. मग भगवंतानी त्या ठिकाणी त्यांचं चित्र नाही पाहिलं महाराज, चरित्र पाहिलं नाही. लक्षात घ्या, तुमचं आमचं चित्र कसंही असो पण आपलं चरित्र चांगलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल त्याच्यामध्ये पुन्हा चरित्र 2 जणांचीच आहे. संतांचं चरित्र आणि दुसरं देवाचं चरित्र. मी तर असं म्हणतो आहो तर देवाच्या चरित्रापेक्षाही संतांचं चरित्र हे श्रेष्ठ आहे. देवाच्या चरित्रापेक्षाही संतांचं चरित्र श्रेष्ठ आहे. याचं कारण आहे, कारण की काही काही गोष्टी आपण नाही करू शकत, तो देव करतो. म्हणजे आपल्यापेक्षा त्या ठिकाणी देव मोठे आहेत. ठीक आहे, आपल्याला काही काही गोष्टी जमतात का? नाही जमत. मग त्या देवाला जमतात म्हणून आपल्यापेक्षा देव मोठे आहे ना. हो, पण काही काही गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी देवाला जमल्या नाही, त्या संतांना जमतात. मी उदाहरण असं विनोद म्हणून सांगत असतो बरं का. एका गावामध्ये, या थोड्या समोर समोर यावर, एका गावामध्ये एक मुलगा आणि त्या मुलाची आई त्या ठिकाणी वारली बरं आणि अंगाला वर येतो. या इकडे गोपिकेने मदत गोपाळ कशा कसा वाटतात विठ्ठल विठ्ठल मुलाची आई वारली बरं. गावातल्या जेवढे काही बुड्या बाड्या जान जवान बाया पोरी बाई सगळ्या आल्या. बंड्या तू रडू नको रे, तुम्ही माय मेली मरू दे. आम्ही म्हणून माय सारख्या ठीक आहे, अंमलेदारपासून आपली आई समजत जा. त्या बाळाला एवढा आनंद वाटला महाराज काय सांगतात. एक माय मेली म्हणे, जाऊ द्या मेली म्हणे, एवढ्या माया भेटल्या ना महाराज. आनंद वाटला त्याला. काही दिवस झाले बाल्याचा बाप मेला.
आता बाळ्याचा बाप मिळाला तेव्हा सगळे जान जवान पोरं पुढे बडे गावातले सगळे झाले. बाळ्या काही चिंता करू नको रे, मेला तर मेला म्हणे बापू, आम्ही हो म्हणजे बापासारखे आम्हाला बाप समज. बाळ्याला पुन्हा आनंद वाटला की काही का असे ना, माझा एक वडील त्या ठिकाणी माझे वडील मरण पावलेले आहेत, पण या गावाचं प्रेम एवढं आहे की प्रत्येक जण म्हणतं की आम्ही तुझ्या वडिलांसारखे आहोत, वडिलांसारखे आहोत. बाळ्याला आनंद वाटला. काही दिवस झाले, बाळ्याची बायको मेली. आता बाळ्याची बायको मेली तर बाळ्या वाटत पाहत बसला होता, येईन एखादी, काय चिंता कर तरी मी म्हणते बायको. आता बाळ्या विचार करायला लागला का माय मेली तर सगळ्या बुढ्या बड्या जान जवान पोरी बळी आल्या म्हणे, आम्ही ते मायसारखे आहोत, माईसारखे आहोत. बाप मेला म्हणे तेव्हा सगळेजण आले म्हणे त्या ठिकाणी की आम्ही त्या बापासारखे आहोत, बापासारखे. पण बायको मेला एकटी नाही त्या बायकोसारखे आहोत म्हणून. आता मला सांगा, एखाद्याचा बाप बनता येईल, एखाद्याची माय बनता येईल, पण एखादी बायको बनता येते का? नाही. पण देव अर्जुनाची बायको बनलाय महाराज, ठीक का? होय भक्ती केला तैसा, सखूबाई होऊन त्या ठिकाणी नवऱ्याची सेवा केली म्हणा. बायको होऊ शकतो, पण होऊ शकतो का एखाद्याची बायको? म्हणजे देव मात्र एखाद्याची बायको होऊ शकतोय म्हणजे आपल्यापेक्षा देव मोठा आहे. आपल्याला नाही जमलं, ते देवाला जमलं म्हणून देव मोठा आहे. पण काही काही गोष्टी देवाला नाही जमल्या महाराज. रावणाचा दुष्टपणा मारणं देवाला नाही जमलं, आणि या भानगडीत देव पडले नाही, त्याने सरसर रावणालाच मारून टाकलं. कृष्णाला कंसाचा दुष्टपणा नाही मारता आला, आणि या भानगडीत देव पडले नाही, त्यांनी सरळ कंसाला मारून टाकलं. पण संतांनी मात्र तसं केलेलं नाही. जे खणांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती बाळ, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अहो, ज्या ज्ञानेश्वर महाराजांचा द्वेष करणारा विसोबा चाती, अशा या ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर एवढी कृपा केली महाराज का देवाला जेव्हा नामदेव महाराजांचा गुरु शोधायचा होता तेव्हा देवाने जर कोणाला पता जर दिला जर असेल तर औंढ्या नागनाथ राहणाऱ्या विसोबा खेचराचा पता दिलाय महाराज. नामदेवाचे गुरु कोण? विसोबा खेचर. आणि असे विसोबा खेचर कृपा कोणाची? ज्ञानेश्वर महाराजांची. देवाला जमलं नाही ते संतांना जमलं, म्हणून देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. पुढे एखादं उदाहरण देतो. देवापेक्षा संत श्रेष्ठ का? देव जे कार्य करतात त्याच्यापेक्षाही थोडस ऍडव्हान्स कार्य संत करतात. मुकाम करोति वाचालम पंगु लंघयते गिरिम यत् कृपा तमहं वंदे परमानंद माधव. एखादा मुका व्यक्ती असतो, मुक्या व्यक्तीवर जर भगवंताची कृपा जर झाली तर तो मुका व्यक्ती बोलतोय महाराज ही भगवंताची कृपा आहे. पंगु लंघयते गिरिम. एखादा अपंग व्यक्ती जर असेल त्याच्यावर जर भगवंताची कृपा जर झाली तर तो त्या ठिकाणी पर्वत चढू शकतोय महाराज. देवाच्या कृपेचा हा परिणाम आहे. पण हा काहीच नाही, लक्षात घ्या. देव त्या ठिकाणी मुक्याला बोलवतो आणि लंगड्याला मात्र चालवतो. पण त्या ठिकाणी संत मात्र चालविली जगभिंती. मोक्ष मार्गीचा
रेड्यामुखी वेद बोलविला. देवानं लंगडे चालवले. ज्ञानेश्वर महाराज चालविली जड भिंती. देवापेक्षाही संतांचं श्रेष्ठ हे चरित्र हे श्रेष्ठ आहे. पण या अभंगामध्ये देवाचं चरित्र सांगितलंय ना, हे जसे चरित्र केले नारायण. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी या दशेतलं चरित्र जे काही देवानं केले ते सांगतात. कोणत्या दशेमध्ये चरित्र केलेलं आहे? आपल्या किती दशा आहेत? आपल्या 9 अवस्था आहेत. निषेक गर्भजन्माणी बाल्य कौमार यौवनम वयो मध्यम जरा मृत्यू रित्यवस्था स्तनवर्णव दाखवता सांगतात. या 9 अवस्था आहेत आपल्या. आपण पहिले कुठे होतो? आपल्या पित्यामध्ये होतो. मग पित्यामधून आपण कुठे आलो? आपल्या आईच्या उदरामध्ये आलो. याला निषेक अवस्था म्हणतात. मग आईच्या उदरामध्ये 9 महिने राहिलो, ही दुसरी अवस्था. मग आपण जन्माला आलो, ही तिसरी अवस्था. मग आपण रांगायला लागलो, ही 4थी अवस्था. मग आपण चालायला लागलो, ही 5वी अवस्था. मग आपण तरुण झालो, ही 6वी अवस्था. मग आपण प्रौढ झालो, ही 7वी अवस्था. मग आपण म्हातारे झालो, ही 8वी अवस्था. आणि आपण गंगाबाईवर गेलो, ही 9वी अवस्था. गंगाबाईच्या घाटावर जातो, ही 9 अवस्था आहे. या देहाच्या 9 दशा आहेत. याला दशा असं म्हणतात. पण या दशेपैकी कोणत्या दशेमध्ये देवानं चरित्र केलं? रांगता गोधणे रागिता ये दशे चरित्र म्हणजे निषेक गर्भ जन्माणी बाल्य कौमार म्हणजे 4थ्या दशेमध्ये आणि कौमार म्हणजे 5वी दशे. तर 4थ्या आणि 5व्या दशेमध्ये रांगतांनी देवाणी चरित्र केलं आणि गोधणे रागतांना चरित्र केलेलं आहे. चरित्र तर भरपूर आहे. भागवतामध्ये आपण भगवंताचं चरित्र ऐकूनच घेतलं. पृथ्वीच्या विनंतीनुसार त्या ठिकाणी देव आलेले आहेत आणि जेव्हा देव आलेले आहेत तेव्हा मात्र त्या ठिकाणी देवाचा नंदोत्सव झाला.
आणि देव रांगायला लागलेले आहे. जेव्हा देव रांगायला लागलेले आहे तेव्हा देव त्या ठिकाणी जमिनीवर हात ठेवतात. बरं का, लक्षात घ्या. त्याचं कारण काय? तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तोम्या देखील सये. एका गोपिकेनं पाहिलं की देव रांगत आहे आणि आपला हात त्या ठिकाणी भूमीवर ठेवतो. आता याच्यामध्ये काय चरित्र आहे? याच्यात चरित्र चरित्र जर काही जर असेल तर देवाला बोलवणारी कोण? देवाला बोलवणारी त्या ठिकाणी पृथ्वी आहे. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मेपाशी जाय नेत्री वाहे तोय संगीत असे. ही पृथ्वी जी आहे ती गेली होती देवाजवळ आणि देव मात्र त्या ठिकाणी अवतार घेतला. तसं आता आम्हाला इथे त्या ठिकाणी आमच्या ताईने आमंत्रित केलं की महाराज तुम्हाला इथे भागवत आमच्या कडू महाराजांच्या माध्यमातून तुमच्या भाटोळीताईने इथे भागवताचं आमंत्रण मला दिलं. मग भागवताचं आमंत्रण जर मला जर दिलं माझं पहिलं काम काय आहे? त्यांच्या घरी येणे. मी इथे जेव्हा येतो इथे आल्याच्या नंतर मला पहिले त्यांच्या घरी जावं लागतं. त्याचं कारण आहे की त्यांनी मला आमंत्रित केलेलं. मी आलो समजा मी भलती जर बसलो फिरत महाराज काणी आले महाराज काणी आले महाराज काणी आले. मी एकदा आलो की मग त्यांना चला महाराज आलेले ना आता वेळभर कीर्तन सुरू होतं, वेळभर भागवत सुरू होईल, त्यांना आधार. तसं देव जेव्हा जन्माला आलेले आहे तेव्हा देवानं पृथ्वीवर हात ठेवला. तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तोम्या देखील असे. त्या ठिकाणी एक प्रकारे त्या गोपिकेने पाहिलं. असे अनेक चरित्र देवाने केलेले आहे. भागवताने आपण ऐकून गेलेला का देवानं विमलार्जुनाचाही उद्धार केलेला. ठीक आहे. हे कोण होते विमलार्जुन? त्या ठिकाणी नल आणि कुबार, मणिग्रीव आणि नल कुबार हे कुबेराचे पुत्र होते की नाही. त्यांना नारदाने शाप दिला होता. यांनाही त्या ठिकाणी देवाने उद्धार केला. पुतणीचा उद्धार केलेला आहे. कागबगर इथं मारले बाळपणी अवघी दैत्य खाणी उडवली. शक्तसुराचा त्या ठिकाणी विध्वंस केलेला आहे. असे अनेक त्या ठिकाणी मात्र एका प्रकारे देव कार्य करायला लागले. आणि ही तिसरी अवस्था जाऊन देव मात्र आता हळूहळू चालायला लागलेले आहे. चालता चालता सगळे गोपाळ त्या ठिकाणी आले बरोबर. आणि गोपाळ जेव्हा आलेले आहेत तेव्हा भगवंतानी गोपाळाकडे पाहिलं तर सगळे गोपाळ असे बारीक बारीक आहेत. देव मात्र दिसायला सुंदर आहे. राजस सुकुमार मरणाचा पुतळा रवी शशी कळा लोकली. देव म्हणाले का रे हे आपल्या इथं एवढं दही दूध वगैरे लोणी वगैरे होते आणि तुम्ही असे बारीक बारीक का दिसता? तेव्हा ते गोपाळ म्हणाले काय करू देवा आपल्या गोकुळामध्ये सगळं दही दूध पिकते रे म्हणे आणि हे सगळं जाते मथुरेमध्ये. तुम्हाला नाही मिळत का खायला? म्हणे आम्हाला मिळतं. मग तुम्ही खाता काय? तेव्हा ते गोपाळ म्हणाले आम्ही ताक पितो म्हणे देवा. आता जो ताक पिते त्याच्या अंगात ताकद येईन का? तेव्हा देव म्हणाले मग तुम्हाला खायचं आहे का? म्हणे हो. मग एकच काम करा. हो याला तरी यारे लागे.
देव गोपिकांच्या घरात चोऱ्या करायला लागले. पाहती गवळणी तवती पालती दुधाणी म्हणती नंदाची अपोरे आज चोरी केली कर. आणि जेव्हा देव उपद्रव करायला लागलेले आहे तेव्हा गोपिका यशोदेकडे तक्रार करायला येतात. पण देव असं काही त्यांना सांगतो की यशोदेला मात्र देवाचंच खरं वाटतं आणि ती गोपिकांनाच रागवते. बघा, तुम्ही लपवणीयाचा भवरा आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. देवानं पाहिलं की अरे माझ्या आईचा तर माझ्यावर विश्वास बसलाय, मग आता आपल्याला समोर पुन्हा चरित्र करायचं आहे ना. यमुनेच्या काठाजवळ अगासुराचा वध करायचा होता, कालियाचं दमन करायचं होतं आणि सर्वात मोठं चरित्र म्हणजे देवाला न मिळणारा गोपालकाला गोपाळांना द्यायचा होता. आणि म्हणून देव त्या ठिकाणी घरातच खोड्या करायला लागले. देव जेव्हा घरात खोड्या करायला लागलेले आहेत तेव्हा मात्र त्या ठिकाणी यशोदा कंटाळली आणि यशोदा म्हणते की म्हणे कृष्णा तू घरात खोड्या करतो ना, मला आतापर्यंत फोटो वाटत नाही, तू घरात खोड्या करतो. कारण पुढेही बहुत करणे आहे, हे सोंग सारेले या रूपाने देवाने खोड्या करण्याचं सोंग केले, अनेक सोंग सांगितलेले आहे, पण आपला वेळ झालेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मात्र भगवंताला म्हणायला लागली आता इथे राहायचं नाही, उद्याच आपल्या गाई गोपाळ घे तर निघ म्हणे इथून. असं जेव्हा म्हटलं तेव्हा देव म्हणायला लागले उद्या जाईल उद्या जाईना मी राणा सवे घेऊन. देव गेले महाराज, आपल्या गायी घेतले, आपले गोपाळ घेतले आणि गोपाळ गायी घेऊन त्या ठिकाणी देव गेले यमुनेच्या काठावर. आणि यमुनेच्या काठावर जाऊन देव त्या ठिकाणी खेळ खेळायला लागले.
गोपाळ थकले आणि देवाला म्हणायला लागले, खांदी भार पोटी भूक आणि काय खेळा याचे सुख. तेव्हा आमच्या खांद्यावर भार आहे आणि पोटामध्ये भूक आहे. भार कशाचा आहे? अनेक जन्माचा. आणि भूक कशाची आहे? मुक्तीची. मग आम्हाला त्या ठिकाणी मुक्ती पाहिजे आहे. हो, चला वळवू गाई. मग सगळ्या गाई वळवल्या, सगळे देव त्या ठिकाणी बसवले, सगळे गोपाळ बसवले आणि भगवंताने हातामध्ये काला घेतलाय. विप्रदेवेन जठरपटे शृंगवेत्रजकक्ष वामे पाणे मसृणं कलम तत्फलान्यं गुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिश्रोदय हसन्नर्भिस्वै स्वर्गलोकं मिषद भुभुजे यज्ञभुकपालवेदे. गोपाल कृष्ण भगवान भगवंताने त्या ठिकाणी गोपालकाला दिला. ज्यावेळेस गोपालकाला देव द्यायला लागले ते ब्रह्मदेव येऊन बसले होते, पण ब्रह्मदेवाला मात्र काला दिला नाही. ब्रह्मदेव जेव्हा काला मागायला लागलेले आहेत तेव्हा मात्र त्या ठिकाणी भगवान म्हणायला लागले की हे ब्रह्मदेवा तुला नाही काला, कारण मी ओळखले तू ब्रह्मदेव आहे. तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. आणि हा काला जो आहे संतांच्या संगतीमध्ये मिळतो. तुला जर काला पाहिजे जर असेल तर तुला संत बनावं लागेल. म्हणून या कलियुगामध्ये हे जे ब्रह्मदेव आहेत हे सोपान देवाच्या रूपाने येतात. ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंदे वर्तला आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणेला. हे जे ब्रह्मदेव आहेत हे सोपान देवाच्या रूपाने आलेले आहेत. आणि ब्रह्मदेवाने विचारलं की म्हणे देवा, मग तुम्ही त्या ठिकाणी देव म्हणून मला काला द्याल का? तेव्हा नाही. या कलियुगामध्ये हे जे देव आहे हे देव रूपाने जन्माला येणार नाहीत. हे देव त्या ठिकाणी संत रूपाने जन्माला येतील. आणि मी सुद्धा कलियुगामध्ये संत रूपाने जन्माला येणार हो. हा जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते कोणत्या रूपाने जन्माला आले बरं? अर्जुना संकट पडता जडवारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री तोची अवतार धरी अलंका पुरासे ज्ञानाबाई सुंदरी ताराबया. हे भगवान श्रीकृष्ण या कलियुगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार घेतात आणि सोपान देवाला म्हणजे ब्रह्मदेवाला काला देतात. ज्ञानेश्वर माझा ज्ञान राजगोपाळाची लाजापट्टी. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याने सोपान देवाला त्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मदेवाला गोपालकाला दिला आहे. असे हे गोपालकाले 3 ठिकाणी सरळ वाटून देवडा ते सरळ एखादं दे म्हणजे आजूबाजूला असे ते सगळ्यात प्रत्येक हातात नको देऊ, थोडा थोडा दे. त्याचे इकडे इकडे जर 2-2 फकड्या तरी मिळाल्या तरी बघ. तर गोपालकाले हे 3 ठिकाणी झाले. पहिला गोपालकाला हा त्या ठिकाणी गोकुळामध्ये यमुनेच्या तीरावर. दुसरा जो गोपालकाला आहे हा त्या ठिकाणी कलियुगामध्ये चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूरला झालेला आहे. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजगोपाळासी लायवटी. आणि तिसरा गोपालकाला आपल्या या बगडगंज क्षेत्रामध्ये आमच्या घाटवळताईच्या माध्यमातून त्यांच्या मुलाच्या निमित्ताने हे भागवत आयोजन करण्यात आलं होतं. तर इथे हा जो गोपालकाला कीर्तन होत आहे हा तिसरा गोपालकाला. पहिला वृंदावनामध्ये, दुसरा पंढरपूरमध्ये, पहिला गोकुळामध्ये, दुसरा पंढरपूरमध्ये आणि तिसरा मात्र आपल्या या ठिकाणी होतो आहे. दुसरा गोपालकाला जो इथे
केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. त्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात. चला बाई पांडुरंगी पावाडवंती मांडेला काला भक्ती गोपाळाची गा आनंदे गमन दीना रामणे गाडोळ भव्य संतरे रामाई पांडुरंगी पावाडवंती मांडेला काला भक्ती Manora
अकल्पाक्ष व्हावे तया गुणा माझी कल्पनेची बाधा नव कोणे काळी अहंकाराचा वारण लागो राजस मामणे असावे कल्याण मागणे ते तुझ प्रती आहे संताशी निर्वी ह्याची मदत दे कामणे आता उदार तू होय संताशी निर्वी ह्याची मदत दे तीर्थ उठवा उठवा चला ना. तीर्थ उठवा उठवा देव भक्तासी बोलवा देव भक्तासी गुडिया सोडणे सोडणे गुडिया सोडणे सोडणे झाली तीर्थ उद्यापणे झाली तीर्थ उद्यापणे गुडिया वृंदावन गुडिया सर्वांनी जागेवरच बसा. सर्वांना जागेवरच प्रसाद मिळते आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसादालाही सर्वांनी थांबायचं आहे. महाप्रसाद म्हणून मग सर्वांनी जा. आता याच्यानंतर कडू महाराज काला वाटण्याची व्यवस्था करा. आता विश्वात मके देवे येणे वाग्य जे तोषावे तोषोणी मद द्यावे
महाराजले बोला, कडू महाराजले बोला, कडू महाराजले बोला. ते काकूले जा, काकूले जा, काकू वाटत. हा. त्याला बुक्का घ्या तुम्ही. हे प्रतिम त्या आरतीतली बुक्क्याची आण. तुझा आहे का बुक्का? प्रतिभा आरतीमधलं बुक्क्याची वाटली ते आरती देतात लवकर आण. आवाज देता परत परत आरतीतली बुक्क्याची वाटी आण ना. महाराजांना ए सुषमा नाही सर तिकडून बरोबर नाही येत बरोबर. तिकडून नाही तू घुसू तिकडं असं. नंबर याच्यामध्ये मागं पुढे करून घ्या. अरे मानधन दे द्या ना पहिले. थांबाची थांबा थोडीशी. अरे थांबा ना जराशा एखादं. असं गडबड नका करून ना, वेळ आहे ना. नाही व्हायचं. थांबा ना जराशा, थांबा ना यार. थांबा थांबा थोडं थांबा ना. मानधन या द्या आता. काही समजत ना बा आपल्याला. नुसतं गोंधळ करून ठेवायला राहिले. कोणाला कार्यक्रम कसा घ्या. थांबा मानधन देऊ द्या. मग पंधरा त्या कसं ना तुम्ही एका जण बारा हो त्या बारा शंभर पाहिजे. मग या थांबा आमच्याकडे बाद त्या पोराचा स्वयंपाक करतो म्हणा. बाबू एक पोरगा आपला यायचा होता ना, आले का? हो झाले का सहा जण? अरे हो. थांबा ना यार, मानधन देऊन राहिलं का बोललो करता आता कधी एकदमच याच्यासारखं कोण राहिले तुम्ही लोक. अरे पण थोडंसं थांबून तर जा. असं गडबड एवढं नका आहेत ना मला. महाराज आपल्या सगळ्या माणसाला भेटून होतो ना आपण. मस्त मग दे जा ना, समोर द्या ना. थांबा ना आता जरा. हे तर कार्यक्रम तर करू द्या आम्हाला. जाऊ दे ठेव. तुला बुक्का
कमलेश कमलेश बोला. आता द्या मला काला काल उचलून द्या मला. झाल्या कामाला